नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बुलेट अकॅडमी या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। तर या चॅनलवर मी भास्कर सर तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत आहे। तुम्हाला माहीतच आहे नवोदय वर्ग 5च्या विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत नवोदय नवनीत या गाईडमधून तयारी करून घेत आहोत। तर आत्तापर्यंत आपले 8 लेसन चॅप्टर पूर्ण झालेले आहेत। आता आपण 7 चॅप्टर पूर्ण झालेले आहेत। आज आपण 8व्या धड्याला सुरुवात करत आहोत। नाव आहे अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार। ठीक आहे, तर सर्वात आधी बघा मित्रांनो, अपूर्णांक म्हणजे काय हे आपण समजून घेऊ। समजा तुम्हाला असं म्हटलं की बाबा तुझ्याकडे 4 समान तुकडे आहेत, तर तुझ्याकडे 4 समान तुकडे आहेत, त्याच्यापैकी मला 2 तुकडे दे। तर याला असं लिहितात, एकूण किती तुकडे तर 4, याच्यापैकी आपल्याला किती पाहिजेत 2। म्हणजे हा जो अपूर्णांक आहे हा झाला 1/2, कारण याला आपण संक्षिप्त रूपात लिहू शकतो, लहान करून लिहू शकतो। कसं, बे1 बे, बे दोन्ही 4, म्हणजे अपूर्णांक काय झाला 1/2। दुसरं उदाहरण सांगतो बघा। समजा तुमच्या मित्राकडे 10 चॉकलेट आहेत। किती चॉकलेट आहेत 10, आणि या 10 चॉकलेटपैकी आपल्याला 6 चॉकलेट कोणा दुसऱ्याला द्यायचे, दुसऱ्या मित्राला द्यायचे, म्हणजे 10 पैकी 6। तर हा काय झाला अपूर्णांक। पूर्णांक आहे का हा? नाही, पूर्ण संख्या नाही, ही अपूर्ण संख्या आहे, म्हणून हिला अपूर्णांक असं म्हणतात। आता याच्यामध्ये बघा, जी खाली संख्या असते ही एकूण असते, एकूण भाग, आणि हे भाग समान असतात। कसे असतात? समान असतात। ठीक आहे, वर काय लिहितो आपण तर समान भागापैकी किती 10 पैकी किती। ठीक आहे, याच्यापैकी किती हे आपण अंशामध्ये लिहितो। या वरच्या संख्येला काय म्हणतात? अंश म्हणतात, आणि या खालच्याला काय म्हणतात? छेद म्हणतात। हे तुम्हाला सांगितलेलं आहे, हे लिहायची गरज नाही पोरो, हे फक्त तुम्हाला समजून सांगायलो। ठीक आहे, दुसरं बघा, चला लक्ष द्या। तर याच्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं अपूर्णांक कसे असतात। तर समजा आपण शाळेत आहो आणि तुम्हाला तुमची एक टेस्ट घेतली मी, आणि टेस्ट होती समजा 30 मार्काची। तर एकूण मार्क किती तुमचे 30, एकूण मार्क किती 30। ठीक आहे, एकूण मार्क्स 30, 30 पैकी तुम्हाला किती मिळाले, पैकी किती मिळाले तर 30 पैकी समजा तुम्हाला 25 मिळाले। म्हणजे हे वरची जी संख्या आहे ही अंश असते, म्हणजे याला अंश म्हणतात, याला छेद म्हणतात। छेद म्हणजे एकूण भाग असतात, अंश म्हणजे अंशामध्ये त्याच्यापैकी किती भाग आपण घ्यायचे ते वर लिहिलेले असतात। मग 30 पैकी किती घेतलेत? 25 घेतलेत। तर हे झाला अपूर्णांक। याला संक्षिप्त रूपात म्हणजे लहान करून जर लिहायचं असेल तर कसं लिहितात, तर दोन्ही संख्येला अंश आणि छेद याला एकाच नंबरनी भाग गेला पाहिजे असा अंक शोधायचा असतो। इथं 5 आहे, इथं 0, म्हणजे 5नी भाग जाईल, 5 5 25 आणि 5 सक 30, म्हणजे 5/6 हा अपूर्णांक 25/30 याच्या बरोबर आहे। आलं लक्षात? तर हे थोडंसं समजून घ्यायसाठी सांगत आहे, हे लिहायचं नाही पोरांनो। ठीक आहे, चला आता चॅप्टरला सुरुवात करू आपण। अपूर्णांक कसा लिहितात, तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं अपूर्णांक याच्यामध्ये वर असतो अंश, काय असतो? अंश, आणि खाली काय असतो? छेद, खाली काय असतो? छेद। अपूर्णांकाला या अशा पद्धतीने लिहितात, अंश भागिला छेद। ठीक आहे, आता उदाहरणासाठी समजा उदाहरणार्थ उदाहरण लिहू आपण एक। काय उदाहरण आहे? उदाहरण, समजा तुम्ही एका भाकरीचे समजा 4 तुकडे केलेत। किती तुकडे केलेत? 4। या 4 पैकी एक तुकडा तुम्ही तुमच्या आवडत्या डॉगीला दिला। ठीक आहे, तर 4 पैकी 1 दिला, म्हणजे एकूण समान किती तुकडे केले? 4। एका भाकरीचे 4 तुकडे केले, त्याच्यापैकी एक तुकडा 4 पैकी 1 हा तुमच्या डॉगीला दिला। ठीक आहे, तुमचा आवडत्या डॉगीला दिला।
आणि उरलेले 3 तुकडे तुम्ही खाणार आहेत. म्हणजे 1/4 म्हणजे 4 पैकी किती 1. मग उरले किती, तर उरले इथं किती 3 तुकडे उरले, म्हणजेच उरलेले किती 3/4. मग हे 3/4 म्हणजे 4 पैकी 3 आपण आपल्यासाठी ठेवले आणि 1 तुकडा डॉगीला दिला. तर हे काय झालेत तुमचे अपूर्णांक झालेत. काय झालेत अपूर्णांक. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करतात त्याची काय पद्धत असते हे तुम्हाला सांगत आहोत. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं पैकी हे खालचे जे असतात हे एकूण असतात. ठीक आहे. एकूण वर जे असते हे पैकी असते. एकूण पैकी किती. ठीक आहे. आता अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची बेरीज कशी करतात एकदम सोपी असते पोरो, काही टेन्शन घ्यायचं नाही. समजा पहा उदाहरण दिलेलं आहे 2/4 अधिक 3/4 असं उदाहरण आहे. हा एक अपूर्णांक आहे 2/4 अधिक 3/4. याची आपल्याला करायची बेरीज करायची. कशी बेरीज होते पहा, याला असं एका खाली एक लिहित असतात. सर्वात आधी बघायचं की दिलेल्या अपूर्णांकांची दोन्ही अपूर्णांकांचे जे छेद आहेत हे समान आहेत का. छेद म्हणजे हे खालची संख्या, हे 4 आहेत हे 4 आहेत, समान आहेत बरोबर आहेत. यस. मग समान जर असतील तर आपण याची बेरीज करू शकतो. समान छेद असल्यानंतर अपूर्णांकाच्या अंशाची डायरेक्ट बेरीज करायची. काय करायची डायरेक्ट बेरीज 2 अधिक 3. आणि खाली दिलेले जे छेद आहेत याच्यापैकी कोणता एकच छेद लिहायचा. 4 आणि 4 8 करायचं नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही अपूर्णांकाची बेरीज करत असतात. आलं का लक्षात. 2 आणि 3 5, 4 जशाला तसे. 2/4 अधिक 3/4 याचं उत्तर काय झालं पोरो 5/4. आलं लक्षात. दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण घेऊ आपण. समजा दिलेलं आहे 12/6 अधिक 13/6. पहिला नियम काय की याचे छेद जे आहेत ते समान आहेत का बघायचं. तर छेद समान असतील तरच बेरीज करता येते, अन्यथा बेरीज करता येत नाही. डायरेक्ट नाही करता येत, त्याची पद्धत वेगळी आहे, सांगेन तुम्हाला. छेद समान आहेत, 6 आहे 6 आहे हो. मग पुढे जायचं तर अंशाची डायरेक्ट बेरीज करायला जमते छेद समान असल्यानं. 12 अधिक 13 दोन्ही छेदपैकी एक छेद लिहायचा. 12 आणि 13 होतात पूर्व 25 आणि 25/6. आलं लक्षात. तर हे झाला अपूर्णांक. आता तुम्ही म्हणाल सर 6 पैकी 25 कसे घ्यायचे. ठीक आहे. तर हे तुम्हाला नंतर कळेल, थोडंसं थांबा. हे वेगळा अपूर्णांक असते. हा बनणार पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा काय आहे, हा सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. हे तुम्हाला नंतर. आता दुसरी लहान संख्या घेऊन करतो पहा. इथं पहा 1/6च्या जागी दुसरा आकडा घेऊ आपण. हां चला पहा 1/3 अधिक 2/3. आता हे डायरेक्टली काय होऊन जाईल, इथं 4 करतो, जाऊ द्या मोठीच संख्या व्हायली. असू द्या. पहा छेद समान आहेत. 4 अधिक 2/3 6/3. आता 6ला 3नी भाग जाते म्हणजे याचं डायरेक्ट उत्तर येते 3 2 6 म्हणजे 2. आता हा अपूर्णांक राहिलेला नाही, हा पूर्णांक झाला. 2 कशी आहे पूर्ण संख्या आहे. आलं लक्षात. हा पूर्णांक झाला, हा जो आहे हा अपूर्णांक होता. ठीक आहे पोरो. तर अशा प्रकारे अपूर्णांकाची बेरीज करतात. याच्यामध्ये छेद समान असणं आवश्यक असते. छेद म्हणजे खालची संख्या, अंश म्हणजे वरची संख्या. छेद समान असल्यानंतर अशा प्रकारे आपण बेरीज करू शकतो. तर चला पुढे पुढचं सांगतो तुम्हाला. वजाबाकीचा काय नियम आहे, तर वजाबाकीसुद्धा तशीच असते. अपूर्णांक शिकत आहो आपण. वजाबाकी. ठीक आहे. वजाबाकी कोणाची वजाबाकी, अपूर्णांकाचीच वजाबाकी. पहिलं गणित समजा आहे 7/3 वजा 4/3. पहा वजाबाकीमध्ये सुद्धा छेद जर समान असतील तर बेरजेसारखंच करायचं. वजा फक्त बेरीजच्या जागी वजाबाकी करायची. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. हे होणार 7 - 4/3. आलं लक्षात. 7 - 4
छेद समान आहेत, समानपैकी एकच लिहायचा. 7 4 गेले 3 आणि 3/3 म्हणजे बाकी किती उरला 1. आता हा अपूर्णांक राहिला नाही, हा झाला पूर्णांक. ठीक आहे. नंबर 2, समजा 8/7 वजा 7/7 असं दिलं. पहा छेद समान आहेत का पोरं? हो, हे पहा छेद समान आहेत. यस. आता छेद जर समान असतील तर आपण वरच्याची वजाबाकी करू शकतो. 8 - 7 भागिला 7. पुढे 8तून 7 गेला 1 भागिला म्हणजे 1/7. तर हे झालं तुमचं उत्तर. तिसरं उदाहरण आहे तुम्हाला वजाबाकीचं. 16/5 वजा 11 नाही 10 करतो. 10 जास्त करतो 14/5. ठीक आहे. पहा इकडे लक्ष द्या. छेद समान आहेत म्हणून 16 - 14 भागिला 5. आलं लक्षात? 16तून 14 गेले 2, 5 5 म्हणजे उत्तर झालं तुमचं 2/5. अशा प्रकारे अपूर्णांकाची वजाबाकी करतात. कधी? जेव्हा त्याचे छेद समान असतात तेव्हा. ठीक आहे. छेद समान असतात तेव्हा. 3 3 छेद समान, 7 7 छेद समान, 5 5 छेद समान. अशा प्रकारे आपण वजाबाकी करत असतो पोरो. ठीक आहे. समजायला? व्हेरी गुड. आगे 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 चाहत चली, पीछे पीछे दिल चल पड़ा. है कि नहीं पोरो? तो ये हमारी चाहत है पढ़ाना और आपकी चाहत है पढ़ना. इसलिए हम पढ़ेंगे अपूर्णांक और अब पढ़ेंगे भाई गुणाकार. क्या पढ़ेंगे? गुणाकार. गुणाकार को इंग्लिश में क्या बोलते? मल्टिप्लिकेशन. काय म्हणतात? मल्टिप्लिकेशन. पोरो आता बघा गुणाकार कसे करतात. नंबर 1, 3/5 गुणिला 2/3. गुणाकार करताना अपूर्णांकाचे छेद समान आहेत किंवा नाहीत याच्याशी काही घेणं देणं नसते, काही फरक पडत नाही. छेद समान असो किंवा नसो डायरेक्ट गुणाकार करू शकतो आपण. अंशांशाचा गुणाकार करतात. 3 गुणिला 2 पूर्ण छेद 5 गुणिला 3. अंशांशाचा गुणाकार 3 2 6 5 3 15. हो गया भाई तेरा आंसर. समझ में आया? व्हेरी गुड. दूसरा, सर समान छेद घेतले तर काय होते? काहीच होत नाही. चल पाय. 1/7 गुणिला 3/7 काय येते आन्सर? 1 गुणिला 3 अंश गुणिला अंश छेद गुणिला छेद. आता आपण बेरजेमध्ये वजाबाकीमध्ये काय केलं होतं? दोन्हीपैकी एकच घेतला होता, हे की नाही, समान असल्यावर. इथं तसं चालत नाही. इथं डायरेक्ट दोघाचा गुणाकार करावा लागतो. 3 1 3 आणि 7 7 49. हे झाला तुमचा अपूर्णांकाचा गुणाकार. समजायला पोरो? शाबाश. 3 नंबरचा एक्झाम्पल. चल भाई चल. 10/5 म्हणजे 10/3 गुणिला 5/15. ठीक आहे. काय करायचं? अंशाचा गुणाकार. 10 गुणिला 5 भागिला 3 गुणिला 15. राईट. 10 5 50 15 3 45. आता याला संक्षिप्त रूपामध्ये लिहा असं कधी कधी म्हणते. काय म्हणते? संक्षिप्त रूपामध्ये लिहा म्हणजे लहान करून लिहा. तर दोन्हीला कोणत्या संख्येने भाग जाईल रे पोरो? इथं 0 इथं 5 आहेत. तर दोन्ही हे 5ला विभाज्य आहेत म्हणून आपण 5 न भागू शकतो. 5 10 50 5 9 45 म्हणजेच 50/45 हे 10/9च्या बरोबरच आहेत. या दोन्हीची किंमत एकच आहे. तर अशा पद्धतीने पोरो आपण अपूर्णांकाचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी करत असतो. समजलं का तुम्हाला? व्हेरी गुड. समजायलाच पाहिजे, काय अडचण नसावी. ठीक आहे. पहा घ्या लिहून. चलो आगे. अपूर्णांक धडा 8वा. आता पुढे बघा अपूर्णांकाचे प्रकार असतात. प्रकार, अपूर्णांकाचे प्रकार.
हां, नंबर 1चा अपूर्णांक असतो अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक. आता मी हे काही जास्त लिहून नाही देणार, फक्त समजून घ्या, तोंडी सांगतो, समजून घ्यायचं. काय अंशाधिक, याला जर आपण याचा विग्रह केला म्हणजे याला या शब्दाला जर तोडलं तर हा शब्द बनतो अंश अधिक. काय बनतो? अंश अधिक. अंश अधिक, अधिक म्हणजे जास्त, अंश अधिक म्हणजे अंश जास्त. बरं, म्हणजे काय? तर ज्या अपूर्णांकामध्ये अंश हा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. उदाहरण, अंशाधिक अपूर्णांकाचं उदाहरण पहा. 7/3. अंश मोठा आहे, छेद लहान आहे, अंशाधिक काय झाला? अंशाधिक अपूर्णांक झाला. समजलं का बे? हां. दुसरं उदाहरण पहा. समजा 9/8. अंश मोठा आहे, अंशाधिक. 11/10. अंश मोठा आहे, छेद लहान. बरोबर आहे. समजा 41/39. अंश अधिक आहे, छेद लहान आहे, म्हणून अंशाधिक अपूर्णांक. नंबर 2, छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक. छेद अधिक. छेद अधिक, छेद म्हणजे छेद मोठा, छेद अधिक अपूर्णांक. अपूर्णांक. समजलं का बे? हो. उदाहरण नंबर 1. ठीक आहे. आता उदाहरण काय म्हणते? छेद अधिक. छेद मोठा पाहिजे, अंश लहान पाहिजे. ओके भाऊ. अंश 1/3. ठीक आहे. त्याच्यानंतर अंश 6. अयो, ये का होता है भाई कभी कभी बीच में. हाँ, अंश छोटा 6 छेद मोठा. ठीक आहे. अंश छोटा छेद मोठा. आलं लक्षात? शाबास पोरो, शाबाश. अंश छोटा छेद मोठा. छेदाधिक अपूर्णांक, ज्याच्यामध्ये छेद मोठा आहे, अंशापेक्षा छेद मोठा आहे, अशा अपूर्णांकाला म्हणतात छेदाधिक अपूर्णांक. 3 नंबरचा अपूर्णांक आहे बघा, अपूर्णांक युक्त अपूर्णांक. अपूर्णांक नाही, सॉरी, पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय म्हणतात त्याला? पूर्णांक युक्त अपूर्णांक. थोडी गडबड होते रे भाऊ, आपण इंग्लिशमध्ये शिकलेलं आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. अपूर्णांक. ठीक आहे. आता पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे पूर्ण अंक पाहिजे आणि अपूर्णांक पाहिजे, दोन्ही पण पाहिजे, पूर्ण आणि अपूर्ण दोन्ही. उदाहरण पहा. याचे उदाहरण कसे असतात पहा, इकडे लक्ष द्या. 6.3/2. ठीक आहे. 3/2च्या जागी एक आपण काय करू, 1 मिनिट. हां, 3/2च्या जागी आपण लिहू 3/4. ठीक आहे. 6.3/4 म्हणजे याच्यात हे 6 पूर्ण संख्या आहे आणि 3/4 ही अपूर्ण संख्या आहे. तर असा जो अपूर्णांक असतो त्याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक. दुसरा लिहू आपण. समजा 5.1/3 लिहिला. 3 नंबर. याला कसं वाचायचं? 5.1/3. त्याच्यानंतर समजा आपण लिहिलं 8.2/5. आलं लक्षात? मग याचा अर्थ काय होते सर? तर याचा अर्थ असा होते की 5 पूर्ण संख्या आहेत तुमच्याकडे, म्हणजे समजा तुमच्याकडे 5 पूर्ण भाकरी आहेत आणि अजून एका भाकरीचे तुम्ही 3 तुकडे केले आणि त्या तुकड्यापैकी एक तुकडा तुमच्याकडे आहे, 2 तुकडे कोणाकडे दुसऱ्याकडेच आहेत. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आहे हा 5.1/3, 8.2/5. तर अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचे प्रकार पाहिले. अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. काय अडचण पोरो? नसायला पाहिजे 100%. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 8व्या धड्याला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरत जाऊ नका. ठीक आहे.
खूप दिवसानं व्हिडिओ टाकत आहे. आता 10 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या. 21 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर ते काल 31. ठीक आहे. आता आपण कंटिन्यू करू. हां, चला पुढे बघा. आता आपण स्वाध्याय सुरू करू फटकन. स्वाध्याय क्रमांक 8.1. ठीक आहे. स्वाध्याय क्रमांक 8.1. ठीक आहे. पहा प्रश्न क्रमांक पहिला. स्वाध्याय 8.1 मध्ये पहिला प्रश्न पहा. काय दिलेला आहे पहिला प्रश्न? 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 कंस पूर्ण गुणिला दुसऱ्या कंसात 7/11 वजा 6/11. ठीक आहे पोरो, याला सोडवायचं आहे, याचं उत्तर काढायचं. पहा लक्ष द्या, तुम्हाला मी कंच भागू बेव म्हणजे बोडमास रूल शिकवला होता. तुम्हाला सांगितलं की सगळ्यात आधी कंस सोडवायचा, मग भागाकार, मग गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. तर पहिले हा कंस सोडवू आपण. दोन्ही कंस सोबत सोडवले तरी चालते, तुम्हाला समजत असेल तर सोडवा. पहा पहिल्या कंसामध्ये काय बेरीज आणि वजाबाकी दोन गोष्टी आहेत. तर पहिले काय करायची? बेरीज, आणि मग काय करायची? वजाबाकी. हे ना, कंच भागू बेव, याची बेरीज करू. अपूर्णांक आहेत, अपूर्णांकाची बेरीज आत्ताच सांगितलं तुम्हाला, छेद समान असले तेव्हाच करता येते. इथं छेद समान आहेत का? हो सर, 11 छेद आहे, समान आहे, म्हणून 3 अधिक 4, 3 अधिक 4 भागीला या दोन्हीपैकी एकच 11. हे वजा 5/11 जशाला तसे गुणिला दुसऱ्या कंसामध्ये छेद समान आहेत का? हो. वजाबाकी करायची सर? हो. छेद समान असल्यावर करू शकतो. 7 वजा 6 भागीला 11. ठीक आहे पोरो, पुढे चला. 3 आणि 4 7 होतात, 7/11 हे वजा 5 जशाला तसे छेद 11 गुणिला दुसऱ्या कंसामध्ये 7तून 6 गेला 1/11. पुढे पहा, 7तून 5 गेले. आता हे छेद समान आहेत म्हणून आपण डायरेक्ट करू शकतो. 7तून 5 गेले 2, आणि या 2 11पैकी 1 11 लिहिला गुणिला 1/11. तर अशा प्रकारे आता आपलं गणित संपत आलं. गुणाकार आता याच्या कंसामध्ये काहीच राहिलं नाही, म्हणजे कंस काढून टाकला तर चालतो. ठीक आहे. कंस काढला तर काय येते? 2/11 गुणिला 1/11. गुणाकार करताना छेद समान असण्याची काही आवश्यकता नाही, आपण डायरेक्ट गुणाकार करत असतो. 2 गुणिला 1 2 गुणिला 1 11 गुणिला 11. ठीक आहे. तर बे अंशामध्ये 2 आले, छेदमध्ये 11 गुणिला 11 येत असते 121. तुम्ही करून पहा. 11चा वर्ग स्क्वेअर ऑफ 11 121. आलं लक्षात? हे तुमचं उत्तर आहे पोरो. ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी आहे. कोणता ऑप्शन आहे? सी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 स्वाध्याय क्रमांक 6 8.1. दुसरा प्रश्न काय म्हणते पहा. 1.1/24 1.1/24 वजा 1 अधिक 7/24. ठीक आहे. याला सोडवा म्हणते. आता याला सोडवायचं. हां, आता कसं सोडवायचं काही टेन्शन घेऊ नका. जसे जसे गणित येतील तसं मी तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे. बघा, हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. 1.1/24 असं आहे. बरोबर. 1.1/24 आहे. राईट. 1.1/24 वजा 1 अधिक 7/24. याला पहिले अपूर्णांक बनवायचं, पूर्णांक ठेवायचा नाही. कसं करतात सर? तर छेद गुणिला पूर्णांक म्हणजे 1 गुणिला 24. छेदानी पूर्णांकाला गुणायचं, अधिक हे वरचा नंबर करायचा. 24 गुणिला 1 अधिक 1 असं लिहायचं. डिवाइड बाय म्हणजे छेद 24, खाली 24 जशाला तसे लिहायचे. हे वजा 1 आणि अधिक 7/24 हे असेच राहू द्या सध्यासाठी. याला सोडवा. गुणाकार आधी करायचा. 24 × 1 = 24, 24 आणि 1 25 म्हणजे 25/24
24 वजा 1 अधिक 7/24 हे जशाला तसं लिहिलं. काय करायचं, वजाबाकी नंतर करायची, पहिले बेरीज करायची. मग बेरीजवाल्या संख्या जवळ लिहा. धनसंख्या 25/24 आणि हे अधिक 7/24 हे वजा 1 शेवटी. पुढे पहा काय करायचं पोरं बघा, छेद समान आहेत. हो सर, वरच्याची बेरीज करता येते. 25 अधिक 7/24 वजा 1 जशाला तसा राहू द्या. चला 25 आणि 7 32/24 वजा 1. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सोडवायचं. अजून झालं नाही. आता इकडे बघा, ह्या ज्या वेळेस अशी संख्या येते, एक अपूर्णांक असते वजा किंवा बेरीज एक पूर्णांक असते, याला कसं सोडवतात इकडे लक्ष द्या. 32/24 वजा 1 आहे. खाली काहीच नाही म्हणजे 1 लिहिता येत असतो. ठीक आहे. कोणत्याही पूर्णांकाच्या छेदामध्ये 1 असतोच, पण तो लिहायची गरज नसते. ठीक आहे बरोबर. पहा आता याचे छेद समान आहेत का, नाही. छेद जेव्हा समान नसतात त्यावेळेस काय करायचा, तिरपा गुणाकार करायचा. कसा, या 1नी या 32ला गुणायचं. 32 गुणिला 1 वजा हे चिन्ह वजा, हे 24 गुणिला 1, 24 गुणिला 1 पूर्ण आडवी रेष मारायची आणि या खालच्याचा गुणाकार करायचा छेदाचा 24 गुणिला 1. मग काय ते उत्तर पहा. 32 × 32 वजा 24 × 24 छेद 24 × 24. चला 32 मधून 24 गेले किती उरतात, 6 आणि ते 2 8, 8/24. आलं लक्षात. तर हे झालं तुमचं उत्तर 8/24. पण असा ऑप्शन नाही आहे. मग काय ऑप्शन आहे सर, तर बघायचं या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते. 8च्या पाड्यात 24 येतात का पोरो, येतात. 8 1 8, 8 2 16, 8 3 24. म्हणून 8 1 8, 8 3 24 म्हणजे हे कट्टे, हे 8 1 8, हे 8 3 24. आलं लक्षात. तर याचं उत्तर येते 1/3. हा ऑप्शन क्रमांक आहे ए. काय ऑप्शन आहे पोरो, ए ऑप्शन आहे. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. पहा एकदा गणित पाहून घ्या. हां, नंतर पुढचा क्वेश्चन स्वाध्याय क्रमांक 8.1 प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे. थोडा व्हिडिओ मोठा होईल, हरकत नाही, कारण त्याच्यात आधी तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. चला काय म्हणते, 1.11/12 गुणिला 7/12 वजा 1.7/12 गुणिला 5/12. ठीक आहे. याला सोडवा म्हणते. काय करते, सोडवा किंवा सरळ रूप द्या. आता हे तुम्ही म्हणू का सो आहे म्हणून सोडवा आहे. हां नाही सर तसं नाही आम्हाला आवडत. बरं बाबा घे तुझ्या मनानं घे. सोडवा गोडवा. चल देख बाई, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याला आत्ताच सांगितलं कसं सोडवायचं. याला अपूर्णांक बनवा. चला फटकन. 12 1 12, 12 गुणिला 1 अधिक 11 छेद 12. 12ने 1ला गुणायचं अधिक 11 करायचं छेद 12 जशाला तसा गुणिला 7/12 वजा 12 1 12, 12 गुणिला 1 अधिक 7. अधिक 7 कुठून आले सर, आबे सांगायलो. 12 गुणिला 1 करायचं आणि अधिक हे वरची संख्या करायची आणि छेदामध्ये छेद जशाला तसा लिहायचा आणि गुणिला हे पुढचं जशाला तसं लिहून टाक. काय ताण घेऊ नको. ठीक आहे. चाल पुढे. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची परवाही कुणाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवाही कुणाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. चाल मग 12 1 12, 12 आणि 11 किती होतात 12. अबे पेन बदलला का आपला. कोई टेन्शन नाही. हां 12 1 12 अधिक 11 भागीला 12 गुणिला 7 छेद 12 वजा 12 1 12 आणि 7 काय लिहायचं. 12 1 12 अधिक 7 छेद 12
सॉरी हां गुणिला 5/12. ठीक आहे. पेन आपला थोडा लहान झाला का रे. हां चला बा पुढे. 12 आणि 11 किती होतात 23. 23/12 गुणिला 7/12 वजा 12 आणि 7 19/12 गुणिला 5/12. याला सोडवायचं पोरो. आता गुणाकार आहे, इकडं गुणाकार आहे, मधात वजाबाकी आहे. या दोघाची पचकन वजाबाकी करून टाकायची का नाही. तुम्हाला मी बोर्डमास रूल शिकवलेला आहे पोरो. पहिले जर गुणाकार असेल तर गुणाकार करायचा. तर इथं गुणाकार आहे या दोघाचा, मग हा आधी करायचा आणि मग हा करायचा आणि मग वजाबाकी करायची. 23चा आणि 7चा गुणाकार करा. 7 त्रिक 21, 21 1 हातचे आले 2, 7 दोन्ही 14 आणि 2 16 161 छेद 12 गुणिला 12 किती होत असतात 11चा स्क्वेअर 121, 12चा 144. 12 गुणिला 12 अरे यार हां 12 गुणिला 12 144. ठीक आहे. वजा 19 5 95, 12 12चा 144. ओके जमलं. पुढं पहा. छेद समान आहेत, वजाबाकी करायची. 161 वजा 95, 161 वजा 95 छेद 144. याला सोडवा पोरो. 161 मधून 95 वजा करा रफमध्ये. ठीक आहे. 11 5 गेलं 6 हात चाले 6 66 उरतात. किती उरतात 66 छेद 144. याला लहान करता येते बघा. 66 हे समसंख्या आहे, 144 सुद्धा समसंख्या आहे आणि याला कितीने भाग जाते 2 न भाग जातो. 2 न भाग जातो. यांनी किती नंबरचा प्रश्न आहे तिसरा ना आपला. गडबड केली का आपण. 7/12 वजा 1 7 12 5 बराबर आहे 11 24. ठीक आहे. 6 ने भाग जाते का खालच्या 144ला पहा बरं. 144 भागीला 6 काय येते 6 दोन्ही 12 बाकी उरले 2 6 चुंग 24. हां 6 न जाते राईट. म्हणून याला 6 न भाग द्या सरळ सरळ. 6 1 6 6 1 6 म्हणजे 11. ठीक आहे. 6 1 6 6 1 6 11. 6 न जर 144ला भागलं तर खाली किती येते 24. म्हणजे तुमचं उत्तर किती झालं 11/24. तुम्ही करून पहा. 66 भागीला 6 11 येते कारण 11 सक 66. 144 भागीला 6 केलं तर 24. ठीक आहे. 24 सक 144. अशा प्रकारे हा आपला तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न पहा. सर ऑप्शन नाही सांगितला तुम्ही. ऑप्शन सी आहे पोरो. काय ऑप्शन सी आहे. आगे चलो. स्वाध्याय क्रमांक 8.1 प्रश्न क्रमांक 4. आता 6 प्रश्न आहे त्याच्यात. एवढे घेऊनच टाकू आपण किती बी टाईम लागो है का नाही. पहा काय म्हणते. एक सामना अर्धा तास चालतो. या वेळेचा 1/10. एक सामना अर्धा तास चालतो. अर्धा तास सांगा पोरो. अर्धा तास म्हणजे किती मिनिटं 30 मिनिट बरोबर आहे. एका तासात 60 मिनिटं असतात. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे बरोबर 30 मिनिटे. मग अर्धा तास हे जर 30 मिनिट असतील तर या 30 मिनिटाचा 1/10 किती असं विचारलेलं आहे. 30 पैकी 30 मिनिटाचा 1/10 30 मिनिटाचा 1/10 एवढा टाईम आऊट आहे. म्हणजे 30चा 1/10 30 गुणिला 1/10 असं लिहितात. 30चा 1/10 काढायचा असला तर 30 गुणिला 1/10. आता याला सोडवा. हे किती येते पहा. तर हे 10 3 30 3 गुणिला 1 बाकी किती उरले म्हणजे किती आलं उत्तर 3. म्हणजे आउट टाईम किती आहे. आउट टाईम हा 3 मिनिट आहे. किती आहे 3 आउट टाईम 3 मिनिटे. किती आहे 3 मिनिटे है ना. कारण हे सगळं 30 काय होतं मिनिटे होते म्हणजे 3 मिनिट हे त्याचं उत्तर आहे चौथ्याचं. ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे पोरो. चला पुढे. प्रश्न 5वा. प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न काय म्हणते. खालीलपैकी कोणती
लहानात लहान संख्या 12/5 या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल. 12 पॉइंट अरे यार 12/5 या अपूर्णांकामध्ये खालील दिलेल्या संख्येपैकी कोणती संख्या छेदामध्ये मिळवली म्हणजे ॲड केली, बेरीज केली तर हा अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक होईल. छेद अधिक 8, 7, 6 हे ऑप्शन आहेत. छेदाधिक अपूर्णांक बनवायचा आपल्याला. नंबर 1 8, नंबर 2 7, नंबर 3 6. ठीक आहे. छेदाधिक अपूर्णांक बनवायचा. या 12पेक्षा हे मोठी संख्या झाली पाहिजे. 5 मध्ये जर 8 मिळवले तर किती येतात रे पोरो? हे बघा इथे लक्ष द्या. 12 5 मध्ये 8 मिळवले किती आले? 12/13 झाली मोठी संख्या. छेद अधिक झाला. तर इथं करून पाहू एकदा. 12/5/7 छेदामध्ये मिळवले 7 तर किती होतात? 12 म्हणजे 12/12 1 येते. हे छेदाधिक होतच नाही. पुढं 6 मिळवले तर 12 मध्ये जर 5 मध्ये 6 मिळवले तर 11च होतात म्हणजे 12/11 होते. म्हणजे तुमचं उत्तर काय आहे? ऑप्शन ए. छेदाधिक अपूर्णांक 13 ही मोठी संख्या आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक लाला आखिरी क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 6. क्या बोल रहा है भाई तू? 1.1/24 एक याला थोडं बाजूला लिहू आपण. बाजूला लिहू बाजूला. प्रश्न क्रमांक 6 1.1/24 अधिक 1 वजा 7/24 7/24 याला सोडवायचं आहे. तेच नियम आपला. छेद गुणिला पूर्णांक 24 गुणिला 1 अधिक 1 24 गुणिला 1 अधिक हा वरचा 1 छेद 24 जशाला तसा अधिक 1 जशाला तसा हा वाला वजा 7/24. ठीक आहे. याला 24 × 1 24 24 आणि 1 25 25/24 हे आधी लिहितो पोरो वजा 7/24 हा अधिक 1 नंतर लिहितो. काही प्रॉब्लेम नाही. आता बघा दोन्ही अपूर्णांक झाले तयार. हो सर पण तुम्ही तर म्हणले सर पहिले बेरीज करायची. काय हरकत नाही पोरो. जेव्हा फक्त बेरीज आणि वजाबाकी हे 2 ऑप्शन असतात आणि जर आपल्याला वजाबाकी करणं जर सोपं वाटत असेल तर वजाबाकी करून टाकली तरी चालते. दोघांचे छेद समान आहेत म्हणून आपण वजाबाकी करू शकतो. 25 + 7/24 अधिक 1 किती उरतात? 18/24 25 अजून 7 गेले 18 अधिक 1. आता तुम्हाला सांगितलं होतं खाली काहीच नसते म्हणजे किती असते? 1 असते. ठीक आहे. तिरपा गुणाकार करायचा. 1 गुणिला 18 करायचं. 18 गुणिला 1 छेद आणि याचा गुणाकार याचा इकडं गुणाकार करायचा. खाली फक्त 24 गुणिला 1 लिहायचं. 24 गुणिला 1 हे मधातलं चिन्ह जे असते ते बेरीज अधिक 24 गुणिला 1 किती झाले? 18/1 18 अधिक 24/1 24 24/1 24 किती होतात रे बा? 18 आणि 24 8 आणि 4 12/2 हातचा आला 1 2 आणि 2 4 आणि खालं 24. ठीक आहे. 12 2 24 12 12 चुंग 48 नाही जमत. साईन 7 42 6 चुंग 24 6 न भाग जाते. साईन 7 42 6 चुंग 24 उत्तर झालं तुमचं 7/4. 6 भागलं पोरो 42 आणि 24ला. ऑप्शन तुमचा 7/4 बी ऑप्शन आहे. ऑप्शन बी आहे. तर नमस्कार मंडळी. अशा प्रकारे आपला स्वाध्याय क्रमांक 8.1 पूर्ण झाला. तर पोरो दिवाळी आता संपली. अभ्यासाला लागा. फटाफट आपण 12 चॅप्टर कंप्लीट करू. त्याच्यानंतर आपण बुद्धिमत्ता चाचणी किंवा मराठी घेऊ. ठीक आहे. तर तोपर्यंत जय हिंद.